सोबत गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत। नमस्कार, मी प्रार्थना बहिरे आणि तुम्ही पाहत आहात गरजा महाराष्ट्र सदैव आपल्या सोबत। पाहत रहा गरजा महाराष्ट्र सदैव आपल्या सोबत। गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत। गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत। मित्रांनो, ब्रेक नंतर पुन्हा एक वार आपलं मनपूर्वक स्वागत। पुन्हा पाहूया सविस्तर बातम्या। राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील त्रुटी आणि गैरव्यवहार टाळण्यासाठी शिधापत्रिका आणि रास्त भाव दुकाने बायोमेट्रिक प्रणाली तसेच आधार कार्डशी जोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला। या निर्णयामुळे सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील संपूर्ण यंत्रणा पारदर्शक होणार असून या पथदर्शी प्रकल्पासाठी एकूण 173 कोटी 72 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे। सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील दोष आणि गैरव्यवहारांबाबत करण्यात येत असलेल्या विविध तक्रारींच्या अनुषंगाने पूर्ण व्यवस्था पारदर्शक करण्याचा निर्धार राज्य शासनाने केला आहे। राज्यात काही ठिकाणी बनावट शिधापत्रिका आढळून आल्या, तसेच शिधा वाटप दुकानांच्या बाबतीत ही गैरव्यवहाराच्या तक्रारी होत्या। यामुळे अपात्र लाभार्थ्यांना सरकारच्या विविध योजनांचे लाभ मिळण्याचे प्रकार घडले होते। यास पायबंद घालण्यासाठी सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे पूर्णतः संगणकीकरण करण्यात येत असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांनी दिली आहे। कुरिअरने पाठवलेले तब्बल 60 लाख रुपयांचे सोनं लुटल्याची घटना अकोल्यात घडली आहे। सोनं लुटल्यानंतर दरोडेखोर पसार झाले असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहे। मुंबईहून प्रशांत आंगडिया कुरिअरच्या नावाने 60 लाख किमतीचं सोनं अकोल्यात आलं। पहाटे 5च्या सुमारास प्रकाश खाणेवाले कुरिअर घेऊन कुरिअर ऑफिसमध्ये जात होते। त्याचवेळी रामदेसपेठ भागात अज्ञातांनी चाकूचा धाक दाखवून 60 लाख किमतीचं सोनं लुटलं। दरोडेखोर तोंड लपून आले होते आणि नंबर नसलेली गाडी घेऊन आले। सोनं लुटून ते बस स्थानकाच्या दिशेने पडून गेले। त्यामुळे दरोडेखोरांना पकडण्याचं मोठं आव्हान आता पोलिसांसमोर उभं ठाकलंय। मागील 8 वर्षांपासून प्रशांत आंगडिया कुरिअर हे अकोल्यातील सराफांचे मुंबईतून खरेदी केलेले सोने शहरात आणतात, मात्र असा दुर्दैवी प्रकार हा पहिल्यांदाच घडलाय। जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील अवैध धंदे बंद करण्याची युवा सेनेची मागणी आहे। अवैध धंदे बंद नाही झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। दरम्यान रावेर तालुक्यात सुरू असलेले धंदे त्वरित बंद करावे अशी मागणी युवा सेना जिल्हा प्रमुख अविनाश पाटील, तालुका प्रमुख नितीन महाजन यांच्या नेतृत्वाखाली रावेर पोलीस स्टेशनचे निरीक्षक कुडाळे यांना करण्यात आली आहे। सट्टा पट्टा खुलेआम सुरू आहे। आज शिवसेनेचा आज आंदोलन आहे, तरी सुद्धा कोणत्याच प्रकारची कारवाई करण्यास सक्षम नाही आहे पोलीस प्रशासन। आम्ही DYSPच्या कानावर टाकलं, SP च्या कानावर टाकला, कोणीच दाखवर घ्यायला तयार नाही आहे। चालू आहे। शेतकऱ्यांच्या 1-1 लाख रुपये 50-50 हजार रुपयांच्या जोड्या या चोरी जात आहे। त्याच्याकडे पोलिसांचं दुर्लक्ष होते आणि पालमार्गे इकडे गुरांची मोठ्या प्रमाणात वाहतूक चालू आहे। मित्रांनो, तुर्तास इथेच थांबूया, मात्र आपण पाहत रहा गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत, सदैव आपल्या पाठीशी। गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत। गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत। संस्कृती म्हणजे प्रकाशाकडे नेणारी वाटचाल।
जीवनासोबतच अंतर्गत आणि बाह्य विश्व एका नव्या रूपात प्रकाशमान करते. व्यक्तीला, समाजाला, राष्ट्राला एक ओळख प्राप्त करून देते आणि खऱ्या अर्थाने तीच आपली अस्मिता असते, ज्यात आहे जगण्यातील अतीव समाधान. संस्कृती म्हणजे केवळ राज्याची नसून राज्यातील प्रत्येक व्यक्तीची, त्याच्या अस्मितेची एक आगळीवेगळी ओळख. संस्कृती महाराष्ट्राची, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वावर प्रकाश टाकणारी एक आगळीवेगळी मालिका लवकरच येत आहे गरजा महाराष्ट्र या वाहिनीवर. गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत. गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत. नमस्कार, मी ज्योती. गरजा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत. सर्वप्रथम एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर. अशोक चव्हाणांना हायकोर्टाने दिला दणका. आदर्श घोटाळा प्रकरणातून नाव वगळण्यास कोर्टाने पुन्हा एकदा दिला साफ नकार. 10-11 एप्रिलला एआयसीसीची बंगळूरमध्ये होणार बैठक. काँग्रेसचे युवराज राहुल गांधींचा बंगळूरमध्ये राज्याभिषेक होणार असल्याची सूत्रांनी दिली माहिती. आणि आम आदमी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांनी शिस्तभंग केल्याच्या कारवाई संदर्भात होणार निर्णय. महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत. आता बातम्या विस्तृतपणे. काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांना हायकोर्टाने चांगलाच दणका दिलाय. आदर्श घोटाळा प्रकरणातून नाव वगळण्यास कोर्टाने पुन्हा एकदा साफ नकार दिलाय. या प्रकरणातून नाव वगळावं अशी याचिका अशोक चव्हाण यांनी हायकोर्टात दाखल केली होती. आदर्श घोटाळ्याचा तपास करणाऱ्या सीबीआयने मुंबई उच्च न्यायालयाकडे अशोक चव्हाणांचं नाव आरोपपत्रातून वगळण्यासाठी अर्ज केला होता. मात्र उच्च न्यायालयाने हा अर्ज फेटाळत चव्हाणांचं नाव वगळण्यास नकार दिला. यावेळी राज्यपालांकडून अशोक चव्हाणांवर कारवाई करण्याची परवानगी मिळाली नव्हती. यामुळे त्यांचं नाव आरोपपत्रातून वगळण्यात यावं अशी मागणी करणारी याचिका सीबीआयने सत्र न्यायालयासह मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. मात्र तेव्हाही हायकोर्टाने चव्हाण यांचं नाव वगळण्याची परवानगी दिली नव्हती. काँग्रेसचे युवराज राहुल गांधींचा बंगळूरमध्ये राज्याभिषेक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 10 ते 11 एप्रिलला एआयसीसीची बंगळूरमध्ये बैठक होणार आहे. या बैठकीत राहुल गांधीकडे काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे. काँग्रेसमध्ये या एप्रिलमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल होणार असून राहुल गांधी पक्षाध्यक्ष पदाची सूत्र हाती घेण्याची शक्यता आहे. तसंच सोनिया गांधींना संसदीय पक्षाच्या नेत्या बनवलं जाऊ शकतं. नजीकच्या काळात झालेल्या प्रदेशाध्यक्षांच्या घोषणा या राज्याभिषेकाची पार्श्वभूमी असल्याचं बोललं जात आहे. अशोक चव्हाण, संजय निरुपम, अजय माकन या राहुल ब्रिगेडमधल्या नेत्यांना संधी देण्यात आली आहे. आम आदमी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांनी शिस्तभंग केल्याची कारवाई करण्यासंदर्भात निर्णय होणार आहे. दरम्यान या दोघांना आपच्या राजकीय समितीतून डच्चू मिळण्याची शक्यता आहे. या दोघांवरही केजरीवाल यांना पक्षाच्या संयोजक पदावरून हटवण्याचा कट रचल्याचा आरोप होतोय. पक्षाचे दिल्ली प्रभारी दिलीप पांडे यांनी या दोघांविषयी तक्रार केली आहे. तिकडे प्रशांत भूषण यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीला केजरीवालांविषयी लिहिलेलं पत्र आधीच फुटलंय. पण योगेंद्र यादव यांनी मात्र सगळे आरोप फेटाळून लावलेत. दरम्यान केजरीवाल स्वतः या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत. मधुमेहावरील उपचार घेण्यासाठी केजरीवाल 10 दिवस बंगळूरला रवाना होणार आहेत. यामुळे यादव आणि प्रशांत भूषण यांना राजकीय धोरण समितीतून डच्चू मिळणार हे जवळपास निश्चित आहे. बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त गरजा महाराष्ट्र न्यूज. गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत.
गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत. नवं ते हवं तर गंगा शॉपीतच यावं. पप्पू पासून पप्पांपर्यंत, मुन्नी पासून मम्मा पर्यंत सगळ्यांसाठी सर्व काही फक्त एकाच जागी, अर्थात गंगा शॉपी. कॉस्मेटिक्स, जनरल, धान्य आणि किराणा मालासह महिलांच्या एक्सेसरीजही उपलब्ध. रिझनेबल रेंट, क्वालिटी इज द बेस्ट. रमेश सामनामाळ यांची गंगा सुपर शॉपी. आमचा पत्ता गंगा सुपर शॉपी, देवगिरी बँक समोर, बस स्टँड रोड, पाचोरा, जळगाव. आमचा मोबाईल क्रमांक आहे 902-8240-237. नमस्कार, मी प्रार्थना बहिरे आणि तुम्ही पाहत आहात गरजा महाराष्ट्र सदैव आपल्यासोबत. पाहत राहा गरजा महाराष्ट्र सदैव आपल्यासोबत. गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत. गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं स्वागत. 2 दिवसांपूर्वी पडलेल्या अवकाळी पावसाचा संपूर्ण राज्याला जोरदार फटका बसलाय. त्यात सर्वात जास्त फटका हा यवतमाळ जिल्ह्याला बसला आहे. याच नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्याचा दौरा केला. तिथल्या एका शेतकऱ्याच्या घरी त्यांनी मुक्काम देखील केला. यवतमाळ जिल्ह्यातल्या पिंपरी गावातल्या विष्णू ढुमणे या शेतकऱ्याच्या घरी त्यांनी काल मुक्काम केला आणि झुणका भाकरीचा पाहुणचारही घेतला. आपण हा मुक्काम आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी केला आहे. अशा प्रकारे राहुल गांधींनी सुद्धा एका विधवा महिलेच्या घरी मुक्काम केला होता. तेव्हा नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधींचं हे गरिबी पर्यटन असल्याचं म्हटलं होतं. पण आता यवतमाळ जिल्ह्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही एका शेतकऱ्याच्या घरी मुक्काम केलाय. राहुल गांधीच्या मुक्कामामुळे विदर्भात आत्महत्या काही थांबलेल्या नाही. आता मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे शेतकऱ्यांमध्ये किती विश्वास निर्माण होणार हे पाहावं लागणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो दरात 0.5% कपात करताच मुंबई शेअर बाजाराने उसळी घेतली आहे. आरबीआयने रेपो दरात 0.5% कपात करण्याचा निर्णय जाहीर केला. काही क्षणातच त्याचा परिणाम मुंबई शेअर बाजारावर दिसून आला. सेन्सेक्सने आजपर्यंत इतिहासात पहिल्यांदाच 30,024.74 या विक्रमी अंकाला स्पर्श केला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजारात अर्थात निफ्टीनेही ऐतिहासिक नोंद केली. निफ्टीने 9,084च्या अंकांचा टप्पा गाठला. दरम्यान मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक मंगळवारी 29,59,373 अंकांवर बंद झाला होता. आज बाजार उघडताच सेन्सेक्सने काही क्षणात 30,000वर टप्पा ओलांडलाय. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने आपल्या मागण्या घेऊन मनपा आर उत्तर विभाग कार्यालयावर मोर्चा काढला आणि शिष्टमंडळाने मनपा अधिकाऱ्यांना भेटून निवेदन हे सोपवलं. मनपा आर उत्तर विभागाच्या बाहेर असलेला हा मोर्चा बघा. हा मोर्चा आरपीआयच्या नेतृत्वावर काढण्यात आलाय. त्यांचं म्हणणं आहे की मनपा त्यांच्यासोबत दुर्व्यवहार करते. गणपत पाटील नगरात सुरू असलेल्या अवैध भरणीवर रोक आणि मँग्रोव्हवर नाही. आरपीआयने शिवसेनेप्रमाणेच आरपीआय अन्नपूर्णा स्टॉल बेरोजगारांसाठी सुरू केले. त्यावर मनपाने आपली कारवाई बंद करावी, अन्यथा शिववडापावर देखील कारवाई करावी असं म्हणणं आहे. अन्नपूर्णा का स्टॉल के ऊपर कार्रवाई किया था इन्होंने. रिपब्लिकन पार्टी का बेरोजगार आघाड़ी का जो स्टॉल था अन्नपूर्णा स्टॉल, सुशिक्षित बेरोजगारों को रोजगार देने का माध्यम है. एक स्टॉल वहाँ पर लगाया गया था. तो उन्होंने रिपब्लिकन पार्टी का बेरोजगार आघाड़ी का स्टॉल के ऊपर तुरंत कार्रवाई करने का काम किया. बाकी दूसरे जगह वो कार्रवाई नहीं करते हैं. तो उनको इस तरह का जो हेतु पुरस्कार कारोबार है उनके खिलाफ में यहाँ पर मोर्चा किया गया. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया की तरफ से ये भव्य मोर्चा आर उत्तर विभाग पर निकाला गया है. आणि याचं कारण असं आहे की आर उत्तर विभागामध्ये जे महानगरपालिकेचे अधिकारी आहेत, हेतुपुरस्सरपणे रिपब्लिकन पक्षाने दिलेले स्टॉल्स, अन्नपूर्णा स्टॉल्स असतील, अनेक असे स्टॉल्स असतील, अशा स्टॉल्सवर ते हेतुपुरस्सरपणे कारवाई करून त्या गाड्यांची तोडफोड करतायत
आमच्या सुशिक्षित कार्यकर्त्यांना बेरोजगार करण्याचा प्रयत्न करतायत, त्यांच्या व्यवसायावर, त्यांच्या पोटावर लाथ मारायचा प्रयत्न करतायत आणि म्हणून हा मोर्चा आम्ही आर उत्तर विभागावर काढलेला आहे. आणि दुसरं कारण असं आहे की गणपत पाटील नगर येथील ज्या झोपड्या आहेत अशा झोपड्यांना अधिकृतपणे पाणी देण्यात यावं अशी रिपब्लिकन पक्षाने मागणी केलेली आहे. तिसरी मागणी आमची अशी आहे की गणपत पाटील नगरमध्ये काही शौचालय काही संस्था चालवतात, परंतु एका व्यक्तीकडून शौचास गेल्याच्या नंतर 4 ते 5 रुपये ते दंड आकारला जातो. म्हणून आमची त्यांना विनंती आहे की आपण जर अशा लोकांकडून 4-5 रुपये घेत असाल तर तो दर कमी करावा. तसं आश्वासन आम्हाला वार्ड ऑफिसरने दिलेलं आहे. त्यांनी सांगितलं की आम्ही 1 रुपया प्रत्येक माणसाकडून घेण्याचा प्रयत्न करू. आणि दुसरी गोष्ट आहे की झाडे लावायचा कार्यक्रम रिपब्लिकन पक्षाच्या वतीने हाती घेण्यात आलेला आहे. जाता जाता पुन्हा एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर. अशोक चव्हाणांना हायकोर्टाने दिला दणका. आदर्श घोटाळा प्रकरणातून नाव वगळण्यास कोर्टाने पुन्हा एकदा दिला साफ नकार. 10-11 एप्रिलला AICCची बंगळूरमध्ये होणार बैठक. काँग्रेसचे युवराज राहुल गांधींचा बंगळूरमध्ये राज्याभिषेक होणार असल्याची सूत्रांनी दिली माहिती. आणि आम आदमी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांनी शिस्तभंग केल्याच्या कारवाई संदर्भात होणार निर्णय. बुलेटिनमध्ये इतकंच. तुम्ही पाहत राहा फक्त गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत. गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत. गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत. संस्कृती म्हणजे प्रकाशाकडे नेणारी वाटचाल. मानवी जीवनासोबतच अंतर्गत आणि बाह्य विश्व एका नव्या रूपात प्रकाशमान करते. व्यक्तीला, समाजाला, राष्ट्राला एक ओळख प्राप्त करून देते आणि खऱ्या अर्थाने तीच आपली अस्मिता असते ज्यात आहे जगण्यातील अतीव समाधान. संस्कृती म्हणजे केवळ राज्याची नसून राज्यातील प्रत्येक व्यक्तीची, त्याच्या अस्मितेची एक आगळीवेगळी ओळख. संस्कृती महाराष्ट्राची, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वावर प्रकाश टाकणारी एक आगळीवेगळी मालिका लवकरच येत आहे गरजा महाराष्ट्र या वाहिनीवर. नमस्कार, मी प्रार्थना बहिरे आणि तुम्ही पाहत आहात गरजा महाराष्ट्र, सदैव आपल्यासोबत. पाहत राहा गरजा महाराष्ट्र, सदैव आपल्यासोबत. इथे खोल्या भाड्याने? हो आहेत ना. वा, छान रूम आहे. पण भाडे किती आणि कधीपर्यंत ताब्यात मिळतील?